नमस्कार. तर आता घेतलाय बघा मी ब्लॉग बनवायला. तर विषय असा आहे, की आज अक्षय गेला नाही कॉलेजला. रात्री त्याला मी म्हटलं होतं, की "तू जाणार का?" तर बोलला, "हो, जाणार आहे." तर आज काय तो गेला नाही. मला काय त्याने सकाळी उठवलंच नाही. कारण मला उठवायला लागतं सकाळी लवकर त्याला त्याचं 9चं घरातून 9ला निघायला लागतं त्याला. म्हणून 7:30लाच उठायला लागतं डब्यासाठी. तर रात्री उशीर होतो आम्हाला दुकानावरून यायला, तर मग उशीर होतो झोपायला. तर इथे बघा बसलाय कोण? निखिली. काय करतो? अभ्यास. अभ्यास? ह्याला पण झालेला बघा मलेरिया. तर तो ना कॉलेजला जात नाही आता. घरीच आहे. आता सोमवारपासून कॉलेज त्याचं चालू आहे. मग कॉलेज नंतर दुपारी आल्याच्या नंतर 4ला त्याचा क्लास आहे. हाय कर. त्यांना बोल मम्मीला सपोर्ट करा. मी बोलून काय काय मग कोण बोलणार? तूच बोलशील. बोल. मम्मीला सबस्क्राईब लाईक शेअर कर. तर बघा निखिल बोललाय तर नक्की लाईक करत जा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी. तर मी आज ना ट्रिक घेतले मोबाईलला. कॅमेरा म्हणजे त्याला लावलाय मी आणि व्हिडिओ बनवते. अक्षय पण पेपर तपासतोय, तर तिकडे गेलाय. कोणाचा तरी फोन आलाय आणि निखिल पण आज अभ्यासाला बसलाय. किती दिवस आजारी होता तू निखिल? किती दिवस आजारी होता? 12 नाही 10. 10 दिवस. तर त्यांनी काय अभ्यास केला नाही, क्लासला गेला नाही, कॉलेजला गेला नाही. मलेरिया झालाय त्याला. ताप यायचा 6 दिवस. आम्हाला वाटलं व्हायरल म्हणून आम्ही काय रक्त चेक केलंच नाही. त्यानंतर आम्हाला समजलं रक्त चेक केल्यावर की याला झाला मलेरिया. मग औषध गोळ्या चालू केल्या. मग नंतर काय त्याला ताप आला नाही. आता बरं आहे. तरी अजून 4 दिवस गोळ्या खायच्यात त्याला, म्हणजे औषध घ्यायचे. अक्षय काल तो मस्त फिरून आलाय मुंबई. बऱ्याच ठिकाणी गेला होता. दमलाय. मग सकाळी उशीर झाला आणि रात्री जातो ना बाहेरच्या मांजरांना खायला घालायला. त्याच्या बाबाला पण काल वाशीला गेले होते, मग ते पण दमले होते, तर ते पण नाही गेले मग खायला घालायला. ते झोपले. मग त्याला जायची वेळ आली तर मग त्याला झाला उशीर. मग तो नाही गेला कॉलेजला. तर बाहेर काय कपडे सुकत टाकता येत नाहीत, मग मी घरातच बेडरूम मध्ये रश्या बांधल्यात. तर पाठीमागं बघा तुम्हाला कपडे दिसत असते. तर घरातच पंख्याखाली मी कपडे टाकते. कारण गॅलरीत टाकलं तर वाऱ्याने सपके येतात आणि कपडे अर्धे भिजून जातात. म्हणून बाहेर काय टाकता येत नाही. बाहेर गॅलरीत आहेत रश्या, पण मी काय तिथं आता टाकत नाही. कारण हवा पण कधी कधी अशी अचानक येते आणि मग कपडे पडतात पण आणि भिजतात पण, सुकतच नाहीत. पंख्याखाली सुकतात. कारण अर्धे कपडे तर मशीन मध्ये सुकले जातात आणि नंतर पंख्याखाली अर्धे सुकतात. त्यामुळे मी पंख्याखालीच टाकते कपडे. तर पाठीमागे दिसतात बघा कपडे. चला नंतर परत काहीतरी बनवते किंवा आज लवकर दुकानावर जायचंय मला. 2 दिवस झाले दुकान काय उघडलंच नाहीये. एक दिवस हे काल वाशीला गेले आणि आज सकाळी पण वाशीलाच गेले होते. काही सामान आणायचं राहिलं होतं, घेऊन आले सकाळी. आणि आता म्हटलं की चला आता मी उघडते. म्हटलं आज 4ला ते गेले शिकवायला, गाडी शिकवायला. तर म्हटलं तर मी उघडते. तर मी दुकानावर जाताना किंवा दुकानावर गेल्यावर बनवते राहिलेला व्हिडिओ. तर बघा चालले मी दुकानावरती आता. 4ला जाणार होते, 7 वाजले.
पाऊस थांबलाय आता, म्हणून म्हटलं चला आता जाते पटकन येऊन स्वयंपाक बनवायचा. आज काय मी स्वयंपाक बनवून चालले नाही. तर शंकराचं मंदिर आहे, भजन चालू आहे. तर बघा मी काल आहे ना पूर्ण व्हिडिओ नाही बनवू शकले आणि दिवसभरात पण मला वेळ नाही भेटला. तर आता बघा मी घेतलाय बनवायला. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवत. माझ्या आईने ना 1 महिन्यापूर्वी हे आम्ही गावी गेलो होतो. तर माझ्या आईने ना हे बघा हे माझ्यासाठी पोळपट, लाकडी पोळपट घेतला अंगचे पाय बघायला. खूप दिवसापासून मी बघत होते, पण इथे काय कुठं मिळालंच नाहीये. तर खूप दुकानं बघितले इथे मी भांड्याचे वगैरे, पण त्याला आहे ना खिळे ठोकलेले पाय होते. तर ह्याला आहे ना तसं काही नाहीये, ह्याला अंगच आहे. तर खूप छान आहे हा पोळपट, एकदम मऊ मऊ आहे आणि चांगला आहे. आणि त्याच्यासोबत हे 2 लाटणे पण घेतले, खूप मस्त आहे. एक छोट आहे, हे थोडस मोठं आहे. मस्त आहे बघा. आणि त्यानंतर हे बघा ह्याला काय बोलतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याने आमच्या इकडे आहे ना चिक हटवतात असा. गव्हाचा, ज्वारीचा पापड्या बनवतात, बाजरीच्या म्हणा, तांदळा. तर तुम्ही कशाने चिक हटवतात? तर ह्या म्हणजे मी आतापर्यंत लाटण्यानेच हटवायचे. तर आता माझी आई बोलली की मी घेऊन देते तुला. इथे कुठंच नाही मला, म्हणजे भांड्याच्या दुकानात इकडे तिकडे सगळीकडे बघितलं होतं, पण असं कुठंच नाही भेटलं. तर आता ह्याला काय बोलतात तुम्ही कमेंट करून सांगा. आमच्या इकडं ह्याला काय बोलतात, चाट बोलतात वाटतं. हा असं चाट असं काहीतरी बोलतात. आणि ह्याने ना गिटव्या वगैरे होत नाहीत चिकामध्ये कुठल्याच. आपण कुरडयाच्या म्हणा, ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदळाच्या, तर ह्याने खूप छान चिक हटला जातो आणि हे खूप मजबूत असतं, फटाफट हटवता येतात. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.